तू प्री स्टार्ट ये. नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. आम्ही सध्या आलेलो आहोत आमचे परम मित्र, खूप खास मित्र आमचे रुपेश राजविणकर यांच्या घरी, दत्ता हाऊस इकडे. चला तुम्हाला आम्ही दाखवतो त्यांचं घर कसं आहे. हे बघा, इथून एंट्री करायची, हा गेट आहे. हा गेट असल्यानंतर ही आमची गाडी, ह्याच्यातून आम्ही आलेलो आहोत. ही खूप टॉप मॉडेलची गाडी आहे. ही आमची टाकी आहे, एक 2000 लिटरची टाकी आहे. आणि हा आमचा पूर्ण गार्डन आईस स्पेस एरिया आहे. हा पूर्ण ही नारळाची झाडं विडं. इथे आम्ही चिमण्याला घरटे बांधले, त्याच्यावरती राजवीरकर म्हणून एक नाव लिहिलंय, म्हणजे त्यांचं नाव घेऊन चिमण्या इथे येतात खायला. आणि इकडे पुढे तुम्ही दाखवतो, हे जे बनवते दिसतात ना हातवरती, हे आमचे वरिष्ठ कार्यकर्ते, आमच्या ग्रुपचे वरिष्ठ नेते आमचे गोदरजी जे आहे ते सध्या आता ग्रीन टी पितात आहे. का? कारण की दिवसभर कसं कडक राहायचं. इथे आमची देवपूजा होते. हे आपले तुळशीचं झाड आहे, इकडे आपली देवपूजा होते. इथे मी कन्फ्यूज झालो, सकाळी मला 2दा शिव्या पडल्या. हे जास्वंदीचं फुल आहे की कसलं फुल आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे. या आता इकडे हा गेट आहे, हा दरवाजा असा खोलायचा असा, आणि इथे असं आतमध्ये यायचं मस्त जायच पाहिजे. हे आमचे गुलाबी साडीचे ओनर, ते पण सध्या ग्रीन टीवर, त्यांना पण कडक राहायचं. हा, हे अविनाश गायकवाड. आणि हे आमचे भाऊ पाटू, सगळ्यांना पदवी भेटलेली आहे. हे आमचे राहुल साहेब, यांचं गाव इकडेच आहे, पण ते आम्हाला घेऊन नाही जाते. आणि हे नळ आहे, हा नळ आहे, हा टाकीतला नळ आहे, आणि हा घरचा नळ, सॉरी हा गावचा नळ आहे आणि टाकीतला नळ. आणि इकडे चप्पल काढायचं, चप्पल इकडे नाही काढलं तर आमचा कॅप्टन जाम मोबाईल असतो. या कमॉन. आणि हे आमचे आमचे फेवरेट आमचे अशोक पाटील साहेब, आमचे एकदम लाडके म्हणजे एकदम लाडके अशोक पाटील साहेब. सर्वांना ग्रीन टी बनवलेले आहे, म्हणजे असे पोरं कशी तरतरीत होतात सर्व सकाळचे. या इकडे हा हॉल आहे. आपल्या महाराजांची मूर्ती दाखव जरा. आमची महाराजांची मूर्ती आहे बघा, खूप मस्त आहे. रुपेश राजविणकर यांनी एक नंबर मूर्ती घेऊन आलेली आहे तिथे. टीव्ही आहे, सर्व काही मस्त. आईस पाईस घर आहे, आपला हॉल आहे मस्त, एकदम मस्त. म्हणजे या इकडे आपला देवालय आहे. तिकडे आल्यानंतर आपला देवालय आहे, बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि इकडे आपलं ह्या साईडला मस्त पैकी आईस पाईस एकदम घर सजवलेलं आहे. रुपेशच्या मम्मीने, रुपेशच्या वाईफने हे आपलं इकडे डायनिंग टेबल वगैरे ठेवलेलं आहे. हे आपली बेडरूम आहे. इकडे बेडरूम पण एकदम खूप छान आहे. इकडे आमचे ज्येष्ठ नेते दोघं जण इकडे झोपतात, आम्ही लोक बाहेर झोपतो. आम्ही काय करतो ना म्हणून साठी. या इकडे दाखवतो. आणि हे आपलं किचन आहे. इकडे जसं सकाळची आम्ही चहा, लेमन टी वगैरे बनवलेली आहे. इकडे आम्हाला सर्व सोयीस्कर वाले, सर्व काही रुपेश राजविणकर याने आम्हाला ठेवलेलं आहे. सर्व A to Z आईस पाईस ठेवलेलं आहे. इकडे दोन्ही ठिकाणी वॉशरूम आहे. बरोबर. आता वॉशरूम मध्ये माझा फोन राहिला, सध्या मी तो आणायला जातोय. मला फोन दे. हा, भेटला माझा फोन भेटला. या इकडे आमचं हे एक खोळी काढलेली आहे त्यांनी, मस्त खोळी आहे. पण आता हिला स्टोरेज पण बोलू शकतात आणि बाकी काही. आणि इथून डायरेक्ट एंट्री आहे इकडे चोळीकडे. इकडे आमचा गरम पाणी वगैरे इकडे सर्व भरलेलं आहे. इकडे खूप मस्त आईस पाईस आहे, गरम पाणी खूप मस्त, खूप छान आहे. आणि इकडची जागा आहे ना खूप मस्त आहे. इकडे रुपेशची झाडं बिडं लावलेत. ही याच झाडं जिकडे आम्हाला तो खायला घालतो, ऑफिसला वगैरे घेऊन येतो. तिकडे नारळाचं आहे, ते नारळाचं पाणी आम्ही आता पिणार आहोत. आणि इकडे पण नारळ आहे, तिकडे पण नारळ आहे. हे नारळ काढून आता आम्ही पिणार आहोत आणि मुंबईला घेऊन जाणार आहोत. आणि ही पण एक गल्ली आहे, याच्याकडे नळ खूप आहेत, पाणी पण खूप आहे. इथं पण बसून आपण आंघोळ वगैरे करू शकतो, इकडून पाणी वगैरे जाऊ शकतो. चूल पण बघा, सकाळ कॅप्टन आपला चूल पेटून गेलेला आहे अशा तऱ्हेने. आणि अजून त्या बाजूला एक कुठची छोटी जोड आहे, तिचं मला नाव नाही माहिती, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला जे काय आहे ते. अशा तऱ्हेने तुम्ही रुपेश राजविणकर यांचा दत्ता हाऊस तुम्ही बघितलेला आहे. अशा तऱ्हेने तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला ते. आणि आम्हाला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, हर हर महादेव.